नमस्कार. बातमी आहे चपळगाव जिल्हा परिषद गटातून. चपळगाव जिल्हा परिषद गटातील पंचायत समितीचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीन हुसेनी गजदाने यांनी आज प्रचाराला सुरुवात केली. नितीन गजदाने हे चपळगाव जिल्हा परिषद गटातील चपळगावचे स्थानिक उमेदवार असून त्यांनी आज चपळगावचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराजांचे दर्शन घेत गावातील सर्व मंदिरांमध्ये नारळ अर्पण करून सगळीकडे दर्शन घेत त्यांनी आज जोरदार गावातून रॅली काढत प्रचाराला सुरुवात केली. चपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघात चपळगावचे ते स्थानिक उमेदवार असल्याने चपळगावकरांचे त्यांनी आज लक्ष वेधले. या प्रसंगी त्यांनी हॅलो सोलापूर न्यूज चॅनलशी संवाद साधला. पाहूया या प्रसंगी बोलताना काय म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीन हुसेनी गजदाने. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नमस्कार. चपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये सर्वच पक्षांचे राजकीय मोर्चे बांधणी चालू आहे आणि उमेदवारांची प्रचाराची धुरा सुरू झालेली आहे. सर्वच पक्षांनी कालपासून परवापासून चपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून देखील या ठिकाणी आजपासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. चपळगावला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेली आहे. एकंदरीत सर्वच पक्षांनी वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ठिकाणच्या गावचे उमेदवार दिलेले आहेत, परंतु वंचित बहुजन आघाडीने चपळगावला उमेदवारी दिलेली आहे आणि चपळगावचे स्थानिक रहिवासी असलेले चपळगावचेच उमेदवार नितीन गजदाने या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. ते चपळगावच्या जिल्हा परिषद गटात पंचायत समितीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तर आपल्यासोबत आहेत नितीन गजदाने. तुम्ही पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आजपासून प्रचार यंत्रणा देखील सुरुवात केलेली आहे. नेमकी आपली संकल्पना काय आहे, कशा पद्धतीने ही निवडणूक लढवणार आहात, काय सांगाल याबद्दल? जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 125 चपळगाव पंचायत समिती गण वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मी स्वतः नितीन हुसेनी गजदाने. माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. त्या गावकरी बंधूंना मी एवढं सांगू इच्छितो, या ठिकाणी या वंचित बहुजन आघाडीला भरपूर मतांनी निवडून द्यावं. जे काही समस्या असतील मी सर्व सोडवण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी गॅस सिलेंडरला सर्वांनी मिळून मतदान करावं ही सर्वांना विनंती करतो. कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवणार आहात किंवा पुढील तुम्ही जर भविष्यात निवडून आला तर पुढील तुमची संकल्पना काय असणार आहे? प्राधान्य कुठल्या गोष्टीला तुम्ही देणार आहात? शक्यतो शिक्षणासाठी, आरोग्यासाठी व इतर काही किरकोळ जे काही गोरगरिबासाठी असतील समस्या, ते सर्व गोष्टी मी सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि सोडवणारच. आपण या प्रचारामध्ये नितीन गजदाने यांच्यासोबत आहात. तुमच्या काय भावना आहेत, कशा पद्धतीने ही निवडणूक तुम्ही लढवणार आहात आणि प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी राबवणार आहात? ही निवडणूक आम्ही मोठ्या ताकदीने लढवणार आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या चपळगाव या गावाला विश्वास ठेवून उमेदवार नितीन गजदाने यांना जाहीर केल्याबद्दल प्रथमतः बाळासाहेबांचं स्वागत करतो. आणि आमचे बाळासाहेबांचे पहिलाच म्हणलेलं आहे की बाळासाहेबांनी की आम्ही शिक्षण CB पासून ते 12वी 10वी जे काय असेल ते मोफत करू. आम्ही त्यावर पाऊलवाट चालू करणार आहे. दुसरी गोष्ट, आरोग्य सेवा आपल्या गावामध्ये जरा हे आहे, ते पण आपण दुरुस्त करून आणि चांगली फास्ट करण्याची व्यवस्था करू. आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना गॅस सिलेंडरवरती मतदान करून नितीन हुसेनी गजदाने यांना सर्वांनी विजयी करावं असं मी चपळगावच्या सर्व गावकऱ्यांना, सुज्ञ गावकऱ्यांना, सुज्ञ मतदारांना विनंती करतो. इतर कुठल्याही पक्षाला मतदान न करता वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं. कारण की आपल्या गावातला आपला होतकरू एक नेतृत्व नितीन हुसेनी गजदाने यांना दिलेलं आहे. तर आपण हे न विसरता ऐऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याला मतदान न करता नितीन हुसेनी गजदाने यांना मतदान करावं. तर एकंदरीत तुमचे बंधू
चपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समितीची ही निवडणूक लढवत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी ही उमेदवारी बहाल केलेली आहे आणि एकंदरीत पाहता या निवडणुकीमध्ये चपळगावचा एकमेव उमेदवार हा वंचित आघाडीकडून चपळगावचे नितीन गजदाने आहेत, जे तुमचे बंधू देखील आहेत. काय सांगाल या निवडणुकीच्या मध्ये काय तुमची रणनीती असणार आहे किंवा प्रचार यंत्रणा कशी असणार आहे? कोणते मुद्दे घेऊन तुम्ही नागरिकापर्यंत जाणार आहात? प्रथमतः मी मल्लिकार्जुन चरणी नतमस्तक होतो आणि सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. माझे बंधू पंचायत समितीला उमेदवारी अर्ज भरलेत, नितीन उशिनी गजदाने. तरी चपळगाव एवढं मोठं या गणामध्ये गाव असताना, जिल्हा परिषद असताना, चपळगावमध्ये एका पण पक्षाने इथल्या स्थानिक लोकांना उमेदवारी दिली नाही. तरी वंचित बहुजन आघाडीने माझ्या भावाला उमेदवारी दिली आहे. गावची शान ठेवायचं असं तर चपळगावच्या सर्व नागरिकांना मला एवढं सांगायचं आहे की एक संधी आम्हाला द्या, आम्ही या संधीचं सोनं करून दाखवू आणि गावचा विकास करू, इथल्या भागाचा विकास करू, एवढं सांगतो. आणि भावाचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. गॅस सिलेंडरला भरघोस मत देऊन आमच्या भावाला प्रचंड मताने विजय करा, कारण लोकांच्या समस्या खूप आहेत. आता बघा तुम्ही, सध्या चालू आहे किती पण भ्रष्टाचारी असलं तर ह्या पक्षातून त्या पक्षातून, ह्या पक्षातून त्या पक्षातून कोल्हांट्या उड्या मारणे चालू आहे लोकांचे. तरी बाळासाहेब आंबेडकरांनी इथल्या वंचिताला सत्तेत कसं बसवता येईल ते बाळासाहेबांनी हाती घेतले आहे. कारण आता बघा तुम्ही, फक्त घराणेशाही चालू आहे. हे घराणेशाही जर संपवायचं असेल तर फक्त ओनली वंचित बहुजन आघाडी आहे. पर्याय आता विरोधी पक्ष नाही. बीजेपी, काँग्रेस, सेना वगैरे सर्व एकत्रच आहेत. हे घराणेशाही जर संपवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला साथ द्या. येणाऱ्या काळामध्ये विरोधी पक्ष कुठलाच नाही. विरोधी पक्ष हा फक्त वंचित बहुजन आघाडी आहे. आणि प्रचंड मला असं विश्वास आहे की आपल्या गावातील जनता खूप हुशार आहे. आपल्या गावातील जनतेला कळतं आहे की आपल्या गावातून उमेदवारी मिळाली आहे. म्हणून मला असा ठाम विश्वास आहे की आपल्या गावामध्ये वंचित बहुजन आघाडीला भरघोस मतदान नितीन गजदाने यांना होईल अशी मी इच्छा बाळगतो. आणि सर्व गावकऱ्यांना पुन्हा एकदा सांगतो की यांना त्यांना मतदान न करता वंचित बहुजन आघाडीला मतदान करा, गॅस सिलेंडरला मतदान करा. गावचा उमेदवार आहे, आपला माणूस आहे आणि गावची शान ठेवा. कारण दाखवून द्या की तुम्ही गावातून आज भरघोस जर मतदान दिलं वंचित बहुजन आघाडीला तर येणाऱ्या काळामध्ये हे लोक विचार करतील की चपळगावमधूनच उमेदवारी गेली पाहिजे. हे दाखवून देण्याचं तुम्हाला काम आहे. म्हणून जास्तीत जास्त होता होईल तेवढं गॅस सिलेंडरला मतदान करा. येणाऱ्या काळामध्ये चपळगावचा विचार झाला पाहिजे, प्रत्येक जण विचार केला पाहिजे, त्या पद्धतीने मतदान करा. नमस्कार.